दात दुखताय किंवा दात नसल्यास दात बसवायचे आहे? काळजी करू नका. सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या. आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड. मोर्शी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड, पडापडीत युवकाचा विहिरीत पडून मृत्यू. गावकरी व नातेवाईकांचा मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या, कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी. प्राप्त माहितीनुसार दिनांक 20 ऑगस्टच्या पहाटे पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंगर यावली शेतशिवारात निलेश बोपटी यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर मोर्शी पोलिसांच्या वतीने छापा टाकून 9 जुगार खेळणाऱ्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा 99 गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी सूरज अशोकराव चडोकार या 33 वर्षीय युवकाचे मृतदेह ज्ञानेश्वर बोपटी यांच्या शेतात असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आले होते. ही बाब गावकऱ्यांना माहीत झाल्यावर गावकऱ्यांनी मृतदेह पाहण्यासाठी सदर विहिरीवर मोठी गर्दी केली. डोंगर यावली गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार मृतक सूरज चडोकार हा त्या रात्री जुगाड खेळण्याकरिता बोपटी यांच्या शेतात गेला होता. पोलिसांनी छापा टाकला असता पडून जात असताना शेताशेजारी असलेल्या ज्ञानेश्वर बोपटी यांच्या शेतातील विहिरीत सूरज पडला असावा. पोलिसांनी त्याला विहिरीतून काढण्याऐवजी पोलीस निघून गेले अशा प्रकारचा आरोप डोंगर यावली येथील गावकऱ्यांनी केला आहे. सूरज चडोकार हा विहिरीत पडून मृत्यू पावला याबाबतची माहिती मोर्शी पोलिसांना मिळताच मोर्शी पोलिसांचे पथक घटनास्थळी जाऊन घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. मृतक सूरज यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह उचलण्यास डोंगर यावली ग्रामवासियांनी नकार दिला होता. त्यानंतर मृतकाच्या नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी मोर्शी पोलिसात ठिय्या मांडला होता. दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. जुगार खेळत असताना पडून जाणाऱ्या सूरज चडोकार यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे नातेवाईकांचे तसेच गावकऱ्यांचे म्हणणे आहे. जुगार पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा व सूरजच्या नातेवाईकांना 15 लाख रुपये देण्यात यावे या मागणीसाठी डोंगर यावली ग्रामवासियांनी पोलीस स्टेशनच्या आवारात ठिय्या मांडला होता. अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. तुम्ही लिहून देणार मग काय ते तुम्ही पटेल साहेब बोला नाही तर जे भी काय असेल ती कारवाई करा. ठीक आहे, आम्ही बसतो ना. आम्हाला प्रेताशी काही घेणं देणं नाही. खाली बसा. एवढ्या लोक सांगतो कांबळे साहेब जर आले आम्ही त्याला शब्दही बोलणार नाही. तुम्ही बोलावा ते आम्ही काय बोलणार आहे. पण तुम्ही अधिकारी आहे, आम्ही काहीच बोलणार नाही साहेब. कायदेशीर कारवाई का नियमामध्ये आम्ही ते करणार आहे. हो सर, हे मान्य आहे. आम्ही काहीच बोलणार नाही. तुम्हीच बोला. आम्ही त्यांच्यावर काहीच बोलणार नाही. तुम्ही बोला. तुम्ही गेले कसे गेले, काय गेले, परमिशन शेतात काय काय ते ना फोटो शरद